जय गजानन. आपण आज चैतन्यमय वृद्धत्व या विषयावर संवाद साधत आहोत. बालपणीचा काळ सुखाचा असे सगळेच म्हणतात आणि ते खरेही आहे. पण मला सांगायचं आहे की वृद्धपणाचा काळ सुद्धा सुखाचा असतो. माणसाचे आयुष्य झाले 80 ते 90 वर्षाचे. पहिली 40 वर्षे मनुष्यासारखे मजेत जगण्याचे, दुसरे 40 ते 60 वर्षे प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता व उपभोग्य वास्तू प्राप्त करण्याकरिता, 60 ते 80 ही वर्षे परावलंबी, आपण आपल्या व दुसऱ्यांनी आपल्या मरणाची वाट पाहण्याची. असे असले तरी मला वाटते की आयुष्यात नोकरी व इतर कामे करून संसार व प्रपंच होत असतो. निवृत्तीनंतर मुले मुली यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते त्यांच्या मार्गी लागलेले असतात. त्यामुळे आपली जबाबदारी कमी झालेली असते. चैतन्यमय वार्धक्यासाठी काही पथ्ये सांभाळावी लागतात. नंबर 1, आपण कुटुंब प्रमुखाचा अधिकार कधीही गाजवू नये. ही जबाबदारी मुलांवर सोपवावी. नंबर 2, नव्या पिढीशी नेहमी मिळते जुळते घ्यावे. त्याने काही विचारले तरच मार्गदर्शन करावे. नंबर 3, सर्वांशी विशेषतः नातवंडांशी समरस व्हावे. गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन करावे. नंबर 4, निवृत्तीनंतर आपल्याला भरपूर रिकामा वेळ असतो. आपल्या अंतर्गत जी सुप्त शक्ती असते ती जागृत करावी. या काळात एखादा छंद लावून घ्यावा. त्यापासून मिळणारा आनंद काही औरच असतो. छंदामध्ये माणूस इतका रममाण होतो की जीवनातील सारी दुःखे व्याधी विसरून जातो. ताण तणाव नाहीसे होतात व जीवनातील खरा आनंद प्राप्त होतो. इतकेच नव्हे तर छंद योग्य रीतीने जोपासल्यास भावी आयुष्याच्या समृद्धीसाठी सुद्धा उपयुक्त होतात. नंबर 5, संसारात भरपूर परिश्रम करून पैसा कीर्ती मिळवलेली असते. आता या गोष्टींच्या मागे न लागता काही वाचन करावे, संगीत, शास्त्रीय, सुगम, नाट्यसंगीत ऐकावे. त्यामुळे मनाची उन्नती होऊन जीवनदृष्टी पालटते. हे सर्व करण्याकरता शरीर प्रकृती मात्र उत्तम असायला हवी. त्याकरिता नियमित व्यायाम हवा. सकाळी फिरणे, आसने, प्राणायाम, ध्यान धारणा करावयास पाहिजे. त्यामुळे शरीर व मन अधिक शुद्ध बनते. मनशांती फार महत्वाची आहे. या सर्व गोष्टी जर जमल्या तर माणसाची वृत्ती प्रसन्न राहते. माणूस सर्वांना हवा हवासा वाटतो. वृद्धपणीचा काळ सुखाचा होऊ शकतो. वृद्धपण आले म्हणून रडत न बसता तो काळ अधिक सुखाचा करणे हे सहज शक्य आहे. सुखामध्ये अडकून न जाता व दुःखाचे प्रसंग आले तरी ते प्रारब्ध प्रसन्न चित्ताने स्वीकारले पाहिजे. आपण आपले आयुष्य जगून झालेले असते. घेतलेल्या निर्णयांचे बरे वाईट परिणाम भोगून झालेले असतात. नव्या पिढीच्या हाती सूत्र सोपवताना आपल्याला आलेल्या अनुभवांचे रेडीमेड ज्ञान त्यांनी आपल्याकडून घ्यावे असा आपला आग्रह असतो. पण कोणत्याही व्यक्तीला आपले आयुष्य आपल्या चुकांमधून घडवायला आवडते. त्यामुळे तरुणांना त्यांचे निर्णय घेऊन द्या, त्यांना चुकू द्या, त्यांना शिकू द्या. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्या सोबत आहात हा विश्वास मात्र त्यांना द्या. उत्तम आरोग्य, उत्कृष्ट मनस्वास्थ्य, उच्च विचारसरणी, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, मनन, अनासक्ती
व नव्या पिढीशी जुळवून घेण्याची वृत्ती जर अंगी बाणवून घेतली तर वृद्धपण आनंदाचे निश्चितच जाऊ शकतं. वार्धक्य आले की माणसाचे मन कातर होते, कमकुवत होते व त्याला सारखे मृत्यूचे भय वाटते. जो जन्माला आला तो कधीतरी मरणारच हे ठरलेले आहे. आपण उर्वरित आयुष्य अधिक समंजसपणे व्यतीत करावे म्हणजे वृद्धत्व चैतन्यमय होते याबद्दल ती मात्र शंकाच नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात काठी नाही हात मागतोय. आयुष्याच्या उत्तरार्धात काठी नाही हात मागतोय. कोणतीही भीक नको ईश्वरा, कोणतीही भीक नको ईश्वरा, तुझी साथ मागतोय, तुझी साथ मागतोय, तुझी साथ मागतोय. जय गजानन.